महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सातत्यानं पराभव होतो आणि यासाठी आज एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी या बैठकीमध्ये राज ठाकरे यांना आपली परखड मतं सुनावल्याचं कळतंय। चिंतन करण्यात आलं या बैठकीमध्ये आगामी रणनीती संदर्भात राज ठाकरेंपर्यंत कार्यकर्ता पोहोचत नाही हा मुद्दा या बैठकीमध्ये मांडला गेला। शिवाय अनेक विषयात पक्षांकडनं तुमच्या भूमिकाच येत नाहीत असा आक्षेपही सरचिटणीसांनी घेतलाय। मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये नेत्यांनी आपली कोणकोणती मतं मांडली सूत्रांकडून माहिती मिळते, ती मतं आपण जाणून घेऊया। नेते आणि सरचिटणीस यांनी असा मुद्दा उपस्थित केला की विविध विषयांवर तुमच्याकडनं पक्षाच्या भूमिका येत नाही आणि कार्यकर्ता तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। यावर राज ठाकरेंचं उत्तर की तुम्ही माझ्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडता। कार्यकर्त्यांची मागणी आहे की आता आपण अन्य भाषिकांनाही जवळ करायला हवं असं मत नेते आणि सरचिटणीसांनी मांडलं। तर राज ठाकरे म्हणतात की मी मराठीचा मुद्दा सोडू शकत नाही, भले लोकांनी मला मतं दिली नाहीत तरी चालेल। त्यामुळे आज मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरे आणि मनसेचे नेते यांच्यामध्ये परखड बातचीत झाल्याचं कळतं आहे। नेत्यांनी काही सरचिटणीसांनी सुद्धा काही मुद्दे उपस्थित केले की जे खरोखरच विचार करण्यासारखे होते, परंतु राज ठाकरे यांनी आपले मुद्दे पुढे करून अनेक मुद्दे यांना बगल दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय।